पृथ्वीवर एक ॲस्ट्रॉइड धडकणार. काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी आली होती. हा ॲस्ट्रॉइड मुंबईवर कोसळणार. यामध्ये मुंबईचा पूर्णपणे विध्वंस होणार असं सगळं या बातमीमध्ये सांगण्यात आलं. या बातमीत पण जगबुडी होणार या बातमी इतका सिरियसनेस आहे. सध्या यापेक्षा मोठा विषय बीडमध्ये झालाय. सोमवारी दुपारी बीडमध्ये मोठा आवाज झाला. आवाज किती मोठा तर आजूबाजूच्या अनेक गावांना ऐकू येईल एवढा. फक्त आवाजच झाला नाही तर त्यासोबत आकाशातून 3 दगडही खाली पडले. त्यामुळं सगळीकडं उजेड पसरला. नक्की काय होतंय, कशामुळे होतंय याचा कुठलाही अंदाज कोणालाच येत नव्हता. यामुळं संपूर्ण गावातही भीतीचं वातावरण निर्माण झालं. थेट आकाशातून अचानक हे दगड कसे काय पडले, हे दगड नक्की कुठून आले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. प्रशासन आणि तज्ज्ञांनी याबाबत घटनास्थळाची पाहणी केली. त्यातूनच आता या दगडांबद्दलची माहिती समोर यायला लागली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? बीडमध्ये आकाशातून अचानक पडलेल्या या दगडांचं रहस्य काय, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातलं लिमगाव. सोमवार 3 मार्चच्या दुपारी 2 वाजता या गावात एक विचित्र घटना घडली. या गावात 3 मोठे आवाज झाले आणि या आवाजांसोबतच 3 दगडही खाली कोसळले. या गावात भिकाजी ज्ञानोबा अंबुरे यांचं पत्र्याचं घर आहे. त्यांच्या घराच्या पत्र्यावर यातला एक दगड पडला. तेव्हा भिकाजी अंबुरे हे घराच्या बाहेर बसले होते. पण पत्र्यावर झालेला मोठा आवाज ऐकल्यानंतर ते घाबरले. त्यांनी ताबडतोब घरात धाव घेतली. तेव्हा छतावरील पत्र्याला मोठं छिद्र पडल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी घरात इकडे तिकडे शोध घेतला असता त्यांना काळ्या रंगाचा एक दगड आढळून आला. या दगडाचं वजन सुमारे 1/2 किलो होतं. हा दगड आकाशातून पडला होता. त्या दिवशी आकाशातून अशा प्रकारचे 3 दगड खाली पडले. एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला तर बाकी 2 दगड बाजूच्या शेतांमध्ये गायरानासाठी राखून ठेवलेल्या जागेत पडले, अशी माहिती लिमगावच्या गावकऱ्यांकडून देण्यात आली. हे तिन्ही दगड नेहमी आढळणाऱ्या दगडांपेक्षा वेगळे असल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं. तसंच हा दगड जेव्हा घरामध्ये पडला तेव्हा तो खूप गार लागत होता, असंही अंबुरे यांच्याकडून सांगण्यात आलं. आकाशातून हे 3 दगड लिमगावात पडले. हे दगड पडताना प्रचंड मोठा आवाज झाला होता. आवाज इतका मोठा होता की तो फक्त लिमगावच नाही तर आजूबाजूच्या गावांनाही ऐकू गेला. लिमगावच्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनीही 3 मोठे आवाज ऐकल्याचं सांगितलंय. हे आवाज नेमके कशाचे झाले आणि हे दगड नेमके कुठून पडले, तसंच पुन्हा संध्याकाळी घरावर दगड पडतील का, या शंकेनं काही वेळ गावकऱ्यांमध्ये भीतीचंही वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर शेतकरी भिकाजी अंबुरे यांनी याची माहिती ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाला दिली. दगड पडल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडवणी तहसील प्रशासनानं या ठिकाणी भेट दिली. अधिकाऱ्यांनी जागेचा पंचनामा केला आणि दगड ताब्यात घेतले. त्यानंतर ही माहिती छत्रपती संभाजीनगरच्या APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राला देण्यात आली. मंगळवारी सकाळी या केंद्रातले अभ्यासक श्रीनिवास औंधकर आणि अभिनव विटेकर यांच्या टीमनं जागेला भेट देत पाहणी केली. अभ्यासक एक दगड आपल्यासोबत घेऊन गेले असून दुसरा दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता हे दगड नेमके आहेत काय, ते कसे पडले ते बघूयात. खगोल अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशातून पडलेल्या या दगडांचं वजन आणि त्यांचे डायमेन्शन्स बघता ते उल्कापिंड असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे दगड अंतराळातून म्हणजेच पृथ्वीच्या बाहेरून प्रवास करून पृथ्वीवर पडतात. यापैकी जवळपास 99% दगड पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर जळून जातात. फार कमी घटनांमध्ये ते पृथ्वीवर पडतात. आता हे उल्कापिंड म्हणजे काय, तर अवकाशात भ्रमण करणारे खगोलीय दगड तसेच मातीचे ओबडधोबड गोळे यांना उल्का असं म्हणतात. कधी कधी या उल्का पृथ्वीवर येऊन आदळतात तेव्हा याला उल्कापात असं म्हटलं जातं. पृथ्वीवर दररोज एखादी तरी उल्का पोहोचते असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. पण रोज पडणाऱ्या या उल्का आकारानं खूपच लहान असतात. त्यामुळं आपल्याला त्या पडल्याचं लक्षातही येत नाही. अवकाशातून पृथ्वीवर येताना मोठ्या आकारांच्या उल्केचं वातावरणाशी घर्षण होतं. यामुळं प्रकाश निर्माण होतो. उल्कापाताच्या वेळी आपल्याला दिसणारा प्रकाश हा असाच तयार होत असतो. बीडमध्ये घडलेल्या या घटनेच्या वेळी आकाशात दुपारी भरपूर उजेड दिसला होता, असं गावकऱ्यांनी सांगितलंय. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेनं अनेक छोट्या आकाराच्या उल्का पृथ्वीवर पडण्याआधीच वितळून जातात. त्यांचं बाष्पीभवन होऊन त्या वातावरणातच नष्ट होतात. त्यामुळं
आपल्याला फार कमी उल्का पृथ्वीवर पडल्याचं दिसून येतं, असं खगोलशास्त्रज्ञांकडून सांगितलं जातंय. अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे दगड वारंवार पडण्याची शक्यता नाही. ही रेअरेस्ट ऑफ रेअर घटना आहे. अशा दगडांचा खगोल अभ्यासकांना मोठा उपयोग होत असतो. या दगडांचा अभ्यास करून विश्वाची निर्मिती कशी झाली, पृथ्वीच्या निर्माणाचा काळ काय आहे, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. आता महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना याआधी घडली आहे का? तर हो, 2 वर्षांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातल्या गोधडी गावात अशा प्रकारची घटना घडली होती. त्या गावात सकाळी 6 वाजताच्या सुमारास उल्कापात झाला होता. महाराष्ट्रात उल्कापाताचं सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर. हे सरोवर खाऱ्या पाण्याचं जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं सरोवर आहे. याची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे झाली होती. केवळ पृथ्वीवरच नाही तर चंद्रावरही अशा प्रकारच्या उल्का पडत असतात. आपल्याला चंद्रावर जे खड्डे दिसतात ते उल्कापातापासून तयार झालेत. चंद्रावरचं वातावरण पृथ्वीपेक्षा विरळ असल्यानं तिथं मोठ्या प्रमाणात उल्का पडतात, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. खगोल अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात पडलेल्या या दगडांची सगळ्यात आधी प्रयोगशाळेत टेस्ट केली जाईल. त्या आधारे या दगडांचं मूळ स्थान कुठलं आहे, हे दगड कोणत्या पदार्थानं बनलेत, ते सिलिकेटचे आहेत की मॅग्नेशियमचे आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर याचा अहवाल बीडचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सोपवण्यात येईल. त्यानंतर या दगडांबाबत आपल्याला आणखी महत्त्वाची माहिती मिळणार आहे. त्यामुळं बीडमध्ये पडलेले दगड हे उल्कापातामुळे पडले असून यामुळं घाबरून जायची गरज नसल्याचं खगोल तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.